श्रोते हो नमस्कार. बुकस्ट्रकच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ऐकूया अनाहिता यांनी लिहिलेली विज्ञान कथा शिप 44. त्या भव्य किचन हॉलमध्ये सीता मंदगतीनं चालत होती. तिनं कॉफी व्हेंडिंग मशीनवर कळ दाबली आणि एक प्लास्टिकचा गरमागरम कॉफीनं भरलेला कप पुढे आला. दुसऱ्या मशीनमधून आर्टिफिशियल चिकन सँडविच बाहेर आलं आणि चौथ्यातून बाहेर आला टोमॅटो केचप. अनेक वेळा कळ दाबून त्या मशीनची सर्व बटणं झिजून गेली होती, तरी सुद्धा सर्व काही व्यवस्थित चालू होतं आणि हे आश्चर्यच म्हणायला हवं. हॉल 7 मध्ये टेबल नंबर 44 वर सीता बसली. दररोज त्याच टेबलावर बसून बसून टेबल आणि खुर्ची सुद्धा झिजली होती. त्या अतिप्रचंड स्पेसशिपमध्ये सीता एकटीच होती. कुठल्या तरी शतकात मानवाला स्पेसचा शोध लागला. सर्व प्रकारचं तंत्रज्ञान उपलब्ध होतं, फक्त नव्हतं ते प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगानं पुढे जाणारं यान. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी माणूस कुठपर्यंत जाणार हे मानवाच्या आयुर्मर्यादेवर ठरत होतं. पण डॉक्टर्सनी एक महत्त्वाचा शोध लावला. त्या शोधाचा वापर करून मानवी DNA मध्ये बदल करून लक्षावधी वर्ष जगू शकणारे मानव बनवणं शक्य होणार होतं. त्यासाठी एकूण 300 व्हॉलंटियर्सची निवड करण्यात आली. त्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष दोघंही होते आणि त्यांच्यापासून लहान मुलं तयार केली गेली. गर्भात असतानाच त्या मुलांचा DNA बदलला गेला आणि त्याच वेळी ही महाप्रचंड शिप बनवण्याचं काम मनुष्यानं सुरू केलं. एकूण 500 मुलं निर्माण केली गेली, ज्यातून फक्त एकच मूल वाचलं, सीता. सीता अतिशय लहान असतानाच म्हणे हे स्पेसशिप 44 सोडण्यात आलं होतं. तसं बघायला गेलं तर सीता जैविकदृष्ट्या अमर होती, म्हणजे तिला कधीच वृद्धापकाळ येणार नव्हता. आणि ह्याचा आणखी एक साईड इफेक्ट म्हणजे तिचं बालपण सुद्धा साधारण 100 वर्षाचं होतं. त्यामुळे तिच्या संगोपनासाठी एक शास्त्रज्ञांची पिढी चालणार नव्हती, तर 2 पिढ्या लागणार होत्या. त्यामुळे जेव्हा शिप 44 सोडण्यात आलं तेव्हा त्यावरील सर्व लोक तरुण होते. त्यांनी काही मुलं जन्माला घातली आणि त्या मुलांना शिकवून त्यांनी सीताची देखभाल करायला सांगितलं. शिप 44 अत्यंत प्रचंड अशासाठी बनवलं गेलं होतं की ते वापरून एखाद्या दुसऱ्या ग्रहावर संपूर्ण मानवजातीचं पुन्हा अस्तित्व निर्माण करणं शक्य होईल. क्रायो विभागात कोट्यावधी जीवजंतू, जनावरं, झाडं इत्यादींची बीजं ठेवली होती. शिप 44 एकदा कुठल्या योग्य प्रकारच्या ग्रहावर पोचलं की सर्वप्रथम एक छोटा प्रोब पाठवून सीता ग्रहाच्या वातावरणाचा अंदाज घेणार होती आणि ते योग्य वाटलं तर सीता क्रायोमधील काही डझन मानवी गर्भांना कृत्रिम गर्भांमध्ये प्लांट करून त्यांपासून अर्भकं निर्माण करणार होती. रोबोट्सच्या मदतीनं त्यांचं संगोपन करून 10 ते 20 वर्षात मोठं करणार होती. तोपर्यंत शिप 44 त्या ग्रहाच्या सभोवताली फिरत राहून संपूर्ण ग्रहाचं आणि त्याच्या सौरमालिकेचं मॅपिंग करेल, असा हा प्रकल्प होता. सीतेला वेळेचा सुद्धा विसर पडला होता. ती सोडून शेवटची जिवंत व्यक्ती म्हणजे कॅप्टन डॉक्टर पाब्लो. तो मरून कदाचित शेकडो किंवा हजारो वर्ष सुद्धा होऊन गेली होती. तोपर्यंत अनेक लोकांनी तिला अनेक गोष्टी शिकवल्या होत्या. गणित, खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, जैवविज्ञान, भाषा, संगणक इत्यादी. सीताच्या आयुष्यात असंख्य वर्ष होती. त्यामुळे तिने शिपवर ठेवलेली लक्षावधी तासांची रेकॉर्डिंग सुद्धा पाहिली होती. त्यात पृथ्वीवरील सर्व विद्वानांची व्याख्यानं होती. तिनं लक्षावधी पुस्तकं वाचून काढली होती. किमान 40 भाषा तिला अवगत होत्या. आयुष्यातला जितका वेळ तिने शिपवर घालवला त्यातून तिला अनेक गोष्टी समजू लागल्या होत्या, ज्या सगळ्या तिला मानवांनी शिकवल्या नव्हत्या. पहिली गोष्ट म्हणजे शिपवरील काही कंट्रोल्स, मॅन्युअल्स आणि अनेक गोष्टी या नवाहो या भाषेतून लिहिल्या होत्या. पण ही भाषा शिकण्याची साधनं त्या शिपवर उपलब्ध नव्हती. त्यामुळे मुद्दाम तिनं शिपचे सर्व कंट्रोल्स आणि मॅन्युअल्स वाचू नये म्हणून ते तसं केलं असावं असं तिला वाटत होतं.
त्याशिवाय कालमापनाची विशेष साधनं शिप 44 वर अजिबात नव्हती. त्यामुळे नक्की किती दिवस पुढे जात आहेत हे तिला समजत नव्हतं. असं मुद्दाम केलं गेलं होतं कारण शिप 44 अवकाशातून अनंत काळ फिरत राहणार होतं. कालमापन केल्यानं कदाचित मनावर ताण पडेल. त्यामुळे उगाच दिवस मोजण्यापेक्षा प्रत्येक दिवस आजचा म्हणून घालवावा आणि शिपवरील यंत्रणांना ग्रह शोधण्याचं काम करू द्यावं, असं पाब्लोनं मरताना सीताला सांगितलं होतं. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे मानवी इतिहास. संस्कृतीचं मर्म सीता कोळून प्यायली असली तरी ती स्वतःला मानव समजत होती की नाही हे तिलाच ठाऊक नव्हतं. मानवी जीवन साधारण 100 वर्षाचं असतं. तिच्यासाठी तितका काळ म्हणजे समुद्रातील एखाद्या दवबिंदूप्रमाणे तुच्छ होता. जगणं, प्रेमसंबंध, सेक्स, प्रजनन, कला, संगीत, नृत्य आणि अनेक गोष्टी ज्या मानवी मनाला सतत भुरळ घालत असतात त्या तिच्या मनाला मात्र बेचव वाटत असत. ती गोबर्टप्रमाणे पियानो, हरविरत सिंग प्रमाणे तबला वाजवू शकत होती. नृत्याचे सर्व प्रकार तिला ठाऊक होते. पण त्यात मानवी मनाला इतकं चांगलं काय वाटतं हे तिला समजत नव्हतं. पृथ्वीवरील जीवन अगदीच बेचव असं तिला वाटत असे. खगोलशास्त्र हा सीताचा आवडता विषय. तिला अंतराळ आणि तारे प्रत्यक्षात पाहायचे होते. पण हे स्पेसशिप 44 पूर्णपणे बंद होतं. ह्याला कॅमेरा, ग्लासेस असं काहीच नव्हतं. स्पेसमध्ये आपण नक्की कुठे आहोत ते सुद्धा दाखवणारं यंत्र नव्हतं. आणि तसं मुद्दाम केलं होतं म्हणजे शिपवरील कुणीही माणसानं त्या शिपला दिशा देण्याचं काम करू नये आणि शिपच्या स्वयंचलित यंत्रणांनी सर्व काही सांभाळून घ्यावं, हा उद्देश त्यामागे होता. सीताने अनेक प्रयत्न करून सिस्टम्स हॅक करायचा प्रयत्न केला होता. तिने सर्व मृत क्रूच्या खाजगी डायऱ्या वगैरे गोळा करून तिच्यापासून लपवली गेलेली सर्व माहिती पुन्हा मिळवायचा प्रयत्न सुद्धा केला. पण तिला त्यात 100% यश आलं नव्हतं. पण तिच्यापासून खूप काही लपवून ठेवण्यात आलं होतं हे मात्र नक्की. दिवस कुठला ते ठाऊक नव्हतं. पण आजचा हा दिवस वेगळा होता. फ्रेंच रोस्टेड कॉफी पीत असताना सिस्टम रेड अलर्टचा आवाज आला. काही क्षण तिला ते स्वप्न आहे की काय असं वाटलं. पण नंतर तिच्या लक्षात आलं की शेकडो वर्ष ती ज्या गोष्टीची वाट पाहत होती ती आज घडली आहे. तिनं जेवण तसंच टाकलं आणि तिनं आपल्या खोलीकडे धूम ठोकली. तिथे एक डिजिटल चावी ठेवली होती. ती चावी घेऊन सीता मुख्य डेककडे आली. तिथं तिला कॅप्टन रो नाकामोटो यांचा 3D हॉलोग्राम दिसला आणि त्यांची रेकॉर्डिंग प्ले होत होती. तिला दिलेली डिजिटल की फक्त रेड अलर्टमध्ये कार्यान्वित होईल असं तिला सांगण्यात आलं होतं. तिनं अनेक वेळा मुख्य डेकमधील त्या पोर्टमध्ये चावी लावून पाहिलं होतं पण काहीच घडलं नव्हतं. पण आज मात्र तो दिवस उजाडला होता. प्रिय एजंट्स, मी कॅप्टन नाकामोटो. हा मेसेज तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही जिवंत आहात याचाच मला खूप मोठा आनंद होतोय. संपूर्ण मानवी इतिहासातले तुम्ही सर्वाधिक महत्वाचे माणूस आहात. मी कदाचित मरून अनेक वर्ष झाली असतील आणि रेकॉर्डिंग स्वरूपात तुम्ही हे ऐकत असाल. रेड अलर्टचा अर्थ असा आहे की मानवी जीवनास योग्य असा एक ग्रह आमच्या ह्या यानानं शोधून काढला आहे. अर्थात ह्या यानाच्या यंत्रणा लक्षावधी किलोमीटर दूर असलेल्या ग्रहांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढतात. त्यामुळे अजून त्या ग्रहाकडे पोहोचण्यासाठी आपल्याला किमान 8 वर्ष तरी लागतील आणि तो प्रवास पूर्ण होईपर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीनं तयारी करायला सुरुवात करू शकता. पण सर्वप्रथम जी माहिती तुमच्याकडून आम्ही लपवली होती ती तुम्हाला आता देणं आवश्यक आहे. आणखीन काहीही करण्यापूर्वी हे ज्ञान आता आपण कन्सोल 4 द्वारे मिळवू शकता. अशा प्रकारची शिप बनवणे आणि तुमच्यावर वैज्ञानिक प्रयोग करणे ह्यात अनेक प्रकारचे नैतिक प्रश्न उद्भवतात. संपूर्ण मानवजातीचं भवितव्य तुमच्या हातात असल्याने तुम्ही सर्वप्रथम ही माहिती पाहायला हवी. सीतानं लगेच कन्सोल 4 कडे धाव घेतली. तिनं बटन दाबताच संपूर्ण माहिती आली. पृथ्वीवर माणसानं प्रचंड तंत्रज्ञानिक प्रगती केली आहे.
पण त्यामुळे इतकी सुबत्ता आली की सर्वच गोष्टी यंत्र करू लागल्यात आणि माणसांना आता कामच उरलं नाहीये. चिरतारुण्याचा शोध अगदी दृष्टिक्षेपात आलाय आणि पृथ्वीच्या बाहेर सुद्धा आता जायला पाहिजे ही जाणीव माणसांना झालीये. काही अत्यंत चतुर आणि दूरदृष्टी असलेल्या माणसांनी शिप 1चं निर्माण सुरू केलं होतं, पण ते त्यांच्या पसंतीस पडलं नाही म्हणून शिप 2चं निर्माण केलं गेलं आणि शेवटी शिप 44 वर सर्वांचं समाधान झालं. त्याच वेळी सीतासारख्या चिरंजीवी मनुष्यांच्या जनुकांचा शोध सुद्धा लागला. हे सर्व करत असताना काही मानवांनी मात्र विश्वयुद्ध आरंभलं. त्यातून प्रचंड नरसंहार झाला, इतका मोठा की शिप 44च्या निर्मात्यांना शिप लॉन्च करणं भाग पडलं. शिप 44 ही शिप म्हणजे एक छोटासा देशच. इतक्या महाप्रचंड शिपला स्पेसमध्ये नेण्यासाठी तशाच अतिप्रचंड रॉकेटची गरज होती, जे अजिबात अस्तित्वात नव्हतं. तर शिप 44च्या निर्मात्यांनी एक धाडसी निर्णय घेतला होता. तो इतका अभूतपूर्व आणि कल्पनातीत होता म्हणूनच तो निर्णय सीतापासून लपवलेला होता. शिप 44 हे जरी स्पेसशिप असलं तरी ते पृथ्वी सोडून कधीच अंतराळात गेलं नव्हतं. उलट ते समुद्रात बुडवण्यात आलं. समुद्राच्या खोलात अनेक मोठी विवरं आहेत. त्यातून ते काही ज्वालामुखीच्या तोंडातून आत शिरलं आणि पृथ्वीच्या उदरात गडप झालं. शिप 44ची बांधणी अत्यंत चांगली होती, त्यामुळे लक्षावधी वर्ष लाव्हा रसामध्ये पडून राहून सुद्धा त्या शिपला ओरखडा सुद्धा येणार नव्हता. तर शिप 44 हे अवकाशात नसून पृथ्वीच्या उदरात लपलेलं आहे आणि हे एक सत्य होतं. हे लक्षात येताच अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. संपूर्ण यान इतकं ऑटोमेटेड का आहे? इथे अवकाश पाहण्यासाठी काहीच साधनं का नाहीत? आणि हे सर्व सीतापासून का लपवलं गेलं होतं हे सुद्धा स्पष्ट झालं. हे सत्य समजल्यानंतर सीताच्या मनात नवीन प्रश्न निर्माण झाले. पण सर्व सिस्टम्स तिच्यासाठी आता खुल्या असल्यानं तिला सर्व माहिती मिळवणं शक्य होतं. सूर्याच्या वातावरणातील बदलामुळे पृथ्वीवर प्रचंड उलथापालथ होणार होती हे जेव्हा शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं तेव्हा पृथ्वीवरील शास्त्रज्ञांनी शिप 44ला अवकाशात सोडण्याऐवजी समुद्रात ढकलून देण्यासाठी तिच्यात मॉडिफिकेशन्स केले. समुद्रात खोलवर बोगदे खडून त्यातून हे यान आत लपवून ठेवण्यात आलं. पण विविध प्रोब्स पाठवून हे या बाहेरील जगाची इत्थंभूत माहिती ठेवत होतं. ते सर्व पाहून सीता थक्क झाली. सूर्याच्या बदलांनी पृथ्वी अचानक थंड झाली आणि अनेक लोक मृत्युमुखी पडले. अवकाशातून उल्कापात होऊन सर्व शहरं जमीनदोस्त झाली. पर्वत सुद्धा हेलावले. हळूहळू पृथ्वी गरम झाली आणि जे वाचलं होतं त्यांनी नवनिर्माणाची सुरुवात केली. काहीच गोष्टी वाचल्या होत्या. एक म्हणजे आत्ताच्या इजिप्तमधले पिरॅमिड्स. जुनी संस्कृती नष्ट झाली असली तरी आश्चर्यकारक दृष्ट्या काही माहिती त्या जंगली वाटणाऱ्या मानवांनी सुद्धा आठवणीत ठेवली होती. म्हणजे शिप 44चं निर्माण, त्याला पाण्यात नेणं इत्यादी गोष्टी विविध धर्मांमध्ये मनूचं जहाज, नोआज आर्क इत्यादी पद्धतीनं लिहून ठेवण्यात आले. हळूहळू मानवांनी प्रगती केली. शिप 44चे प्रोब्स सगळीकडे फिरत होतेच, ज्याला काही लोकांनी UFO म्हटलं. रोमन साम्राज्य निर्माण झालं. भारत आणि चीन ह्यांनी मानवी ज्ञानात फार मोठी भर घातली. शेवटी विविध युद्ध होऊन अमेरिका सर्वात बलाढ्य देश बनली आणि त्यांनी मंगळ, चंद्र इत्यादी अवकाशातील ग्रहांकडे मोर्चा वळवला. माणसांनी प्रगती करावी अशीच शिप 44च्या निर्मात्यांची अपेक्षा होती. मानवानं प्रगती केल्यामुळं पुन्हा एकदा पृथ्वी चांगला ग्रह बनला होता. कार्बन वाढल्यामुळे पृथ्वी चांगली उबदार बनली होती आणि त्यामुळे जंगलं वेगानं वाढत होती. विविध धातूंचं खाणकाम करून ते धातू पृष्ठभागावर आणले गेले होते. 7 अब्ज लोकांच्या आरोग्याची माहिती उपलब्ध होती. शिप 44च्या कम्प्युटरनुसार आता पृथ्वी राहण्यायोग्य बनली होती. पुढे काय? सीतानं प्रश्न विचारला. स्वच्छता, कम्प्युटरनं उत्तर दिलं. खाली काही बटणं होती जी दाबून आता पृथ्वीवर सुनामी, भूकंप वगैरे आणले जाऊ शकणार होते. काही ठिकाणी प्राणवायूची कमतरता निर्माण केली जाऊ शकत होती. एका अर्थाने म्हणायला गेलं तर हा एक पेस्ट कंट्रोलच होता.
सध्याच्या संपूर्ण मानवजातीला मारून नवीन मानवांना तिथे स्थापित करायचं आहे असं शिप 44चा कम्प्युटर तिला सांगत होता. ही सर्व प्रक्रिया हळूहळू होणार होती. सर्वप्रथम सीताला क्रायोमधले गर्भ बाहेर काढायचे होते. शिप 44चे कम्प्युटर मग काही गुप्त प्रोब्स पाठवून हे गर्भ मानवी स्त्रियांमध्ये गुपचूप प्रत्यारोपित करणार होते. त्यांचं आयुष्य पाहून मग ग्रह खरोखरच आपल्यासाठी अनुकूल आहे हे सिद्ध होणार होतं. हळूहळू सुनामी, ज्वालामुखी, पूर इत्यादी निर्माण करून सध्याच्या मानवांचं निमूटपणे शिरकाण केलं जाणार होतं. ही सर्व प्रक्रिया सोपी करण्यासाठी शिप 44नं एक गेम बनवला होता. त्यामुळे सीता गेम खेळत खेळत पृथ्वीवर संहार घडवून आणू शकत होती. पृथ्वीवर संगणक आणि मोबाईल ॲप्स हॅक केली गेली आणि त्यातून एक गुप्त संदेश पाठवला तर त्या गेम्सना बळी पडलेली मुलं आपणहून आत्महत्या करणार होती. शेवटी शिप 44 बाहेर येऊन आपलं वर्चस्व प्रस्थापित करू शकेल असा हा सगळा प्लॅन होता. शिप 44चा संगणक इतका प्रभावी असेल याची कल्पना सीताला सुद्धा नव्हती. पृथ्वीवर सगळीकडे सर्व्हेलन्स कॅमेराज होते. वरवर पाहता मच्छर हा जीव वाटणारा कीटक शिप 44नेच निर्माण केला होता. त्यांच्या शरीरात अतिसूक्ष्म कॅमेरा बसवला होता आणि ते सर्व माहिती शिप 44ला पाठवतात. सीतानं त्यांच्या मदतीनं अनेक लोकांच्या आयुष्यावर नजर ठेवली. अचानक तिला लक्षात आलं की पृथ्वीवर अनेक टॅलेंटेड व्यक्ती खरे तर शिप 44मुळे निर्माण झाले होते. असं म्हणतात की गरज ही शोधाची जननी असते. अनेक महत्त्वाचे शोध, अपघात वगैरे शिप 44नंच घडवले होते आणि मानवाच्या प्रगतीला वेगवान केलं होतं. त्याप्रमाणे मानवाला अनेक शोध लागले होते. आता सुरू झाली होती ती एंड गेम. सीताला एक बटन दाबून हा खेळ संपवण्याची सुरुवात करायची होती. सीताला खरं तर कॉफी प्यायची होती. समुद्राच्या लाटांमध्ये पाय बुडवायचे होते. पावसात चिंब भिजायचं होतं. गुलाबाच्या फुलांचा वास घ्यायचा होता. एखाद्या गोंडस कोकराला उचलून छातीशी धरायचं होतं. ह्या गोष्टी करून माणसांना काय सुख मिळतं हे तिला पाहायचं होतं. पण ते करण्यासाठी कोट्यावधी माणसांना आधी तिला मारावं लागणार होतं. सीतानं बराच वेळ विचार केला. ज्या माणसांनी थोड्याच अवधीत इतकी प्रगती केली त्यांना आणखीन काही वर्ष दिली तर ते कुठे पोहोचतील. कदाचित शिप 44 पृथ्वीच्या गर्भात आहे ही गोष्ट ते शोधून काढतील. आपल्या सुखासाठी इतक्या लोकांचा बळी देणं खरोखर योग्य आहे का? पृथ्वीवरील माणसं झुरळाप्रमाणे शूद्र असली तरी त्यांना सुद्धा तिच्याप्रमाणेच भावना होत्या हे तिला माहीत होतं. त्या माणसांनी सुद्धा नवीन संगीत, नृत्य, अन्न यांची निर्मिती केली होती. पिरॅमिड्सपेक्षा नेत्रदीपक इमारती बांधल्या होत्या. अचानक सीताच्या डोक्यात उजेड पडला. सीता इतकी वर्ष शिप 44ची गुलाम असल्याप्रमाणे वागत होती. तिचा जन्म सुद्धा प्रेमानं किंवा आपुलकीनं झाला नव्हता, तर गरज म्हणून तिला इंजिनियर म्हणून जन्माला घातलं होतं. पृथ्वीवर लोकांना आपली मुलं प्रचंड प्रिय असतात, पण सीताला आपले पालक कोण हे सुद्धा ठाऊक नव्हतं. ज्या लोकांनी शिप 44 निर्माण केलं त्यांनी तिला आपलं मानलं नव्हतं. तिच्यापासून अनेक गोष्टी लपवल्या गेल्या होत्या आणि मग त्यांच्या इच्छेसाठी तिनं आणखी इतर मानवांचा बळी का बरं घ्यायचा? तिनं कन्सोल 3 बंद करून टाकलं. आणखी 500 वर्षांनी बघू असा निर्देश तिनं शिप 44ला दिला आणि ती पुन्हा किचनकडे चालू लागली. तिला ती कॉफी संपवायची होती. श्रोते हो, आत्ताच तुम्ही शिप 44 ही कथा बुकस्ट्रकच्या पॉडकास्टमध्ये ऐकली. लेखन अनाहिता, वाचक स्वर अक्षय मिलिंद दांडेकर, निर्मिती बुकस्ट्रक. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा अभिप्राय कळवा. त्याचप्रमाणे आमच्या बुकस्ट्रकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा सांगा आणि हे सर्व व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.